आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला दिवसभर शोरूम वरती शूट होता आणि संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर आहे ना काकींचे दिवाळीची व्हिडिओ बनवायची होती। आता आपल्याला ह्या व्हिडिओ एडिटिंग साठी ना जेवढे काही व्हिडिओ लागत होते तेवढे सगळे पटपट उरकून घेतले, कारण की आपल्याला अजून ना घरी पण लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम राहिला होता आणि आता तब्बल रात्रीचे 9 वाजत आले होते आणि आपण सगळे दिवसभराचे शूट आवरून घरी आलो होतो। मग आता सगळेजण तयारी लागले होते। पहिल्यांदा ट्रॅक्टर वगैरे घरासमोर आणून उभं केलं, त्याच्यानंतर आता फोटो काढायसाठी ना लाईटीचा पण बंदोबस्त लावला होता। मग आता इकडे सगळ्या गाड्या आहे ना लाईन मध्ये उभ्या केल्या होत्या, चांगले चांगले फोटो काढताय ना अशा प्रकारे लाईटीचं पण नियोजन झालं होतं। आपल्याला मम्मी आणि आपल्याला सगळ्या चुलत्या मस्तपैकी आवरून सावरून लक्ष्मीपूजन करायला आल्या होत्या। मग सगळ्या आयाबाईंनी लक्ष्मीपूजन करून घेतलं आणि दरवर्षीच्या लक्ष्मीपूजनापेक्षा ना ह्या वर्षीचं लक्ष्मीपूजन जरा वेगळंच होतं, कारण की दरवर्षी हजारोंचे फटाके फोडून पण एवढं भारी लक्ष्मीपूजन होत नाही तेवढे ह्या वर्षी झालं होतं। मग आता इकडे मस्तपैकी सगळ्या गाड्यांवरती स्वास्तिक वगैरे काढून सगळ्या गाड्यांची पूजा वगैरे झाली। मग इकडे सगळ्या आयाबाई एवढं आवरून सावरून आल्या होत्या, त्यामुळे मस्तपैकी त्यांच्यावाले छान छान फोटो पण काढले। तेवढं झाल्याच्या नंतर इकडे आजी बाबा मम्मी चुलते आणि आपले सगळे भावंड सगळ्यांचा एकत्र फोटोशूट केला आणि त्यांच्या सगळ्यांसोबत माझा पण। मग आता फोटो वगैरे काढून झाल्याच्या नंतर ना सगळ्या गाड्यांना नारळ वगैरे फोडले। तेवढं झाल्याच्या नंतर 3 कोपऱ्यांना 3 पाऊस लावून दिले आणि त्याच्यानंतर ना एक मोठा फटाका आणला होता तेवढा पेटून दिला। बाकी आजचा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करून जा।